आयुरा. तिने सुगंधाचा कॉल उचलला. निधी, आयुषचं कोणतं ऑपरेशन सांगितलं? सुगंधाने घाबरत विचारलं. इथून पुढे नाही, कोणतंच नाही. तू काय ऐकलंस? मी असं कुठे म्हणाले? अजून थोडे दिवस ठेवणार, त्याचं डोकं दुखतंय म्हणून. निधीने खोटंच सांगितलं होतं. ओके, असं काही नाही ना ग? मी चुकीचं ऐकलं का? सुगंधाने विचारलं. हो अगं, नेटवर्क प्रॉब्लेम आला वाटतं. ठेवते मी आता, डॉक्टर येतील राऊंडला, निधी म्हणाले आणि छातीवर हात ठेवत लगेच कॉल कट केला. हे दादा, तू ना एक दिवशी मला हार्ट अटॅक आणशील. कसं सावरून घेतलं ते माझं मलाच माहिती. पण जेव्हा तिला खरं कळेल ना, तेव्हा तू उत्तर द्यायचा, मला काही सांगायचं नाही, निधीने आयुषला सांगितलं. नाहीतर परत बळीचा बकरा तिलाच बनवायचा. म्हणून तिने आधीच वॉर्निंग दिली होती आयुषला. निधीचा फोन आल्यापासून सुगंधा विचार करत होती, आपण जाऊन आयुषला बघून यावं का? पण समीर दादाला सांगितलं पाहिजे, तिने मनाशी विचार केला. इकडे समीरही काहीतरी मनाशी विचार करत होता, ठरवत होता. आयुषला कसं ठिकाणावर आणता येईल ह्याचा विचार करत होता. निधी म्हणाली, तसं ऑपरेशन आहे उद्या, पण अजूनही त्याने सुगंधाला बोलवलं नाही. सुगंधा आणि रवीला त्याला एकत्र भेटायला पाठवलं तर कसं होईल, हा विचार मनात करत होता. आतून जेलस फील झालं तर कदाचित आयुष सुगंधाशी पुन्हा असं काही वागणार नाही. तर त्याने तरीही काही केलं नाही ना, तर मात्र आईच्या दुसऱ्या पर्यायाचा विचार करावाच लागणार. समीरला आयुषला न बोलता धडा शिकवायचा होता. सुगंधा जर आयुषच्या प्रेमात पडली नसती ना, तर त्याने आयुषचं तोंडही बघितलं नसतं. इतका त्याला आयुषचा राग येत होता, पण तो फक्त सुगंधाकडे बघून गप्प बसला होता. उद्या आयुषचं ऑपरेशन होतं, म्हणून त्याने सकाळीच हॉस्पिटलला जायचं मनात प्लॅनिंग केलं. रात्री घरी आल्यावर त्याने सुगंधाशी बोलायचं ठरवलं. सुगी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. समीर घरी गेल्यावर सुगंधाशी बोलला. हा बोल ना दादा, सुगंधा म्हणाली. बघ, तू आणि रवी जर एकत्र आयुषला भेटायला गेलात तर त्याला जेलस फील होईल आणि कदाचित तो तुझ्याशी बोलायला लागेल, समीर म्हणाला. सुगंधाला हा पर्याय काही पटला नव्हता, कारण रवीला आपण फक्त वापरतो असंच वाटू शकतं. फक्त आपला फायदा करायचा, त्याचा विचारच करायचा नाही, हे बरोबर नाही दादा. पण रवीला ह्याचं वाईट वाटू शकतं. आपण त्याचा फक्त वापर करतोय असं त्याला वाटू शकतं, सुगंधा म्हणाले. रवीचं सोड माझ्यावर, तुला फक्त हॉस्पिटलला जायचं आहे. रवीला मी घेऊन येणार. हॉस्पिटलच्या दरवाजातून आपण तिघही एकत्रच जाणार आयुषला बघायला. तुला काही रवीचा हात पकडायला सांगत नाहीये मी. रवीला मी काही सांगणार नाही. त्याला फक्त चल आयुषला बघायला येतोस का एवढंच विचारणार आहे मी. तू मात्र जास्त इमोशनल व्हायचे नाही आयुषला बघून. त्याचं आता डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे, समीरने तिला समजावलं. दादा, आयुषचं खरंच ऑपरेशन करायचं आहे? ह्याचा अर्थ निधीला त्याने खोटं बोलायला सांगितलं का? असं वागतोय तो? मला अजून दुःखी करतोय असं वागून तो, सुगंधा थोडं दुःखी होत म्हणाली. मला निधी बोलली त्याचं ऑपरेशन करायचं आहे ते, समीर म्हणाला. निधीने काल मलाही कॉल केला होता. आधी ऑपरेशन बद्दल बोलली, पण नंतर असं काही नाही म्हणाली. सुगंधा काही आठवत म्हणाली. तिला आठवलं, निधी पहिलं फ्लो मध्ये बोलून गेली, पण अचानक कॉल कट झाला. नंतर ती करत होती तर लवकर उचलत नव्हती, आणि उचलला तोही लगेच
ठेवला ते खोटं बोलून. ती अजूनच नाराज झाली होती. निधीने तुला कॉल केला होता? समीरने खात्रीसाठी पुन्हा सुगंधाला विचारलं. होय, आणि निधी खोटं बोलली माझ्याशी, सुगंधा म्हणाली. सुगंधाला वाईट वाटत होतं. मला वाटतं कदाचित आयुषने तिला सांगितलं असेल खोटं बोलायला, समीर म्हणाला. असेल, पण असं का केलं असेल त्याने? सुगंधाला नेमकं कारण कळत नव्हतं. सुगी, आपण इथूनच तर्क लावून शकत नाही. एकतर त्याने रागाने असं केले असेल, नाहीतर तुझ्या काळजीने. दोन पैकी एक कारण असू शकेल. समीरने आपला अंदाज बोलून दाखवला. समीरचं बोलणं ऐकून सुगंध विचार करत होती. जर काळजीने असेल तर, आणि म्हणून आपल्याला त्याने सांगितलं नसेल तर? तिला बरं वाटलं या विचाराने. पण दुसरा विचार लगेच डोकं वर काढू लागला. जर त्याचा राग अजून असेल तर, आणि रागाने त्याने आपल्याला सांगितलं नसेल तर? ह्या विचाराने मात्र ती अस्वस्थ झाली. बोलली काहीच नाही. तिने समीरने सांगितलेल्या ऑप्शनचा विचार केला. ठीक आहे दादा, आपण उद्या जाऊया आयुषला भेटायला, सुगंधा म्हणाली. ओके, समीर म्हणाला. समीरने रवीला मेसेज केला. उद्या आपण आयुषला भेटायला जाऊया का? तुला जायचं होतं ना बघायला? हा चालेल, तू निघालास की मला कॉल कर, मी निघेल, रवीने रिप्लाय केला. त्यालाही बघायला जायचं होतं आयुषला. त्याने बोलता बोलता एकदा समीरला बोलला होता. त्यामुळेच आता समीरचं काम सोपं झालं होतं. दुसऱ्या दिवशी लवकरच रवी, समीर आणि सुगंधा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आयुषला डॉक्टरनी आज लवकरच रेडी राहायला सांगितलं होतं. त्याला काही खायला नको सांगितलं होतं. तो उठून फ्रेश होत होता की रवी, समीर आणि सुगंधा त्याला भेटायला आले. त्याच्या वॉर्डमध्ये आले. त्या तिघांना एकत्र बघून आधी आयुष थोडा शॉकच झाला. आयुष सोबत आराध्य होता आणि निधी थोड्या वेळाने हॉस्पिटलला येणार होती. आयुष, कसं वाटतंय आता? समीरने विचारला. आराध्य फ्रेश व्हायला गेला होता, त्यामुळे तिघे आयुष समोरच येऊन थांबले होते. आयुषने एक नजर हळू सुगंधाला बघितलं, तर तिची नजर त्याच्यावरच स्थिर होती. ते बघून तो गडबडला आणि त्याने लगेच नजर वळवली. त्याला वाटलंच नव्हतं की सुगंधा त्याला बघायला येईल. आयुषने खोटं असून चेहऱ्यावर आणत त्यांना समोरच्या सोफ्यावर बसायला सांगितलं. एकदम अचानक आलं? आयुषने विचारलं. हो, तुझं ऑपरेशन आहे असं कळलं म्हणून तुला भेटायला आलो, समीर म्हणाला. पुन्हा आयुषने सुगंधाकडे बघितलं तर ती रवीच्याच बाजूला उभी होती. त्याच्यासोबत येताना बघून त्याला आतून खूप राग आला होता तिचा. पण तोच मूर्ख होता ज्याने आपल्याच तोंडाने सांगितलं होतं तिला, जा रवीशी लग्न कर म्हणून. मग जर रवी सोबत ती आली तर त्याला का वाईट वाटत होतं? त्याला का राग येत होता? नाही, त्याला आतून खूप अस्वस्थ वाटायला लागलं होतं. तो एकदम चिडचिड करू लागला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग आता स्पष्ट दिसून येत होता. आयुष, तुला काय होतंय? चेहरा का असा झालाय? समीरने विचारलं. प्लीज तुम्ही सगळे जा, आयुष दुसरीकडे तोंड करत म्हणाला. त्याच्या अशा वागण्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. इतक्यात नर्स आली. तिने तिघांना बाहेर जायला सांगितलं आणि आयुषला चेक करायला लागली.
पण त्याचं ब्लड प्रेशर खूप हाय झालं होतं. अचानक त्याच्यात हा बदल का झाला कळत नव्हतं. नर्सने जेव्हा हे डॉक्टरला सांगितलं तेव्हा त्यांनी ऑपरेशन पुढे ढकललं. असं हाय बीपी असताना ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. डॉक्टर स्वतः आयुषच्या वॉर्डमध्ये आले. त्याने आयुषला पुन्हा चेक केलं. काही टेन्शन आहे का? डॉक्टरांनी आयुषला विचारलं. नाही, काही नाही. त्याचं लक्ष अधूनमधून बाहेर बसलेल्या समीर, सुगंधा आणि रवीवर जात होतं. पण बोलता काहीच येत नव्हतं. त्यामुळे आतल्या आत त्याला त्रास होत होता. कितीही नाही म्हटलं तरी सुगंधाला रवी सोबत बघू शकत नव्हता. म्हणूनच त्याचं आतून रक्त तापलं होतं. त्यामुळेच त्याचं हृदय खूप फास्ट झालं होतं. रक्तदाब आपोआप वाढला होता. डॉक्टर त्याचं निरीक्षण करत होते, पण त्याचं लक्ष बाहेर होतं, डॉक्टरांकडे नव्हतं. काय झालं आयुष? तुम्ही जास्त टेन्शन मध्ये का दिसताय? काही फॅमिली प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही बाजूला ठेवा आणि तुमच्या हेल्थवर लक्ष केंद्रित करा. कारण हे असं ऑपरेशन जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं. तुमचं बीपी हाय होणं चांगलं नाही. अशा वेळी आम्ही ऑपरेशन करू शकत नाही. अशी रिस्क आम्ही घेऊ शकत नाही, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, मला थोडा वेळ द्या, आयुष म्हणाला. ओके, पण लवकर सांगा. अजून पेशंट आहेत, तुमच्यामुळे त्यांना त्रास नको. डॉक्टर थोडं कडक शब्दात बोलले, कारण एकाच ऑपरेशन शेड्यूल चेंज झालं की पुढच्या सगळ्या ऑपरेशनवर त्याचा परिणाम होणार होता. त्यामुळे डॉक्टर थोडे चिडले होते. सॉरी सर. आयुषने लगेच डॉक्टरांची माफी मागितली. डॉक्टरांनी मान हलवून त्याला ओके सांगितलं आणि निघून गेले. तसे तिघे पुन्हा आत आले. सुगंधाला आत्ताच सांगून टाकावं मी की मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. आता मी दुसऱ्या कोणाचाच नाही विचार करू शकत. पण त्याला आपल्या ऑपरेशनमुळे प्रॉब्लेम झाला तर? आपण जर पूर्वीसारखे चांगले नाही झालो तर? आपल्यामुळे सुगंधा दुःखी होईल हे नको होतं त्याला. आणि तिला दुसऱ्या कोणासोबत बघूही शकत नव्हता. आयुषला तोंड दाबून बुक्यांचा मार काय असतो, ही अवस्था काय असते जाणवत होतं. एवढा राग येऊन, एवढं हर्ट होऊन तो एका शब्दाने सुगंधाला, समीरला किंवा रवीला बोलू शकत नव्हता. इतक्यात फ्रेश होऊन आराध्य जवळ आला. आयुष, काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? कधी ऑपरेशन करणार आहेत? आराध्याने विचारलं. आता नाही, माझं बीपी हाय दाखवलं, त्यामुळे ऑपरेशन नाही होऊ शकत. नॉर्मल असेल तरच ते ऑपरेशन करते, असं म्हणाले डॉक्टर. आयुषने सांगितलं. अरे पण तू आता व्यवस्थित आहेस, तुला कसलं टेन्शन नाही. मग बीपी हाय का झाला तुझा? तू ऑपरेशनचं टेन्शन नाही ना घेतलंस? आराध्याने विचारलं. दोघा भावांचं संभाषण हे तिघ ऐकत होते. ते आयुष जवळ आले. आयुषला अजूनच अस्वस्थ वाटू लागलं. दादा, या तिघांना सध्या जायला सांग. मी नंतर बोलेन त्यांच्याशी. ऑपरेशन झाल्यावर मी व्यवस्थित असेन तर नक्कीच बोलेन त्यांच्याशी मी, आयुष म्हणाला. आयुष, असं का बोलतोयस तू? तू नक्कीच चांगला होणार, म्हणून तर आपण करतोय ना हे ऑपरेशन, आराध्यने आयुषला समजावलं. हो रे, पण जर देवाच्या मनात काही वेगळंच असेल तर? मी मेंटली स्थिर नाही झालो तर आणि प्रॉब्लेम होईल. ऑपरेशन झाल्यावर मी सगळ्यांशी बोलेन, तू त्यांना जायला सांग. आयुष त्या तिघांकडे न बघताच म्हणाला. ओके. आराध्य म्हणाला,
आणि त्या तिघांना सांगायला वळला. आम्ही निघतो, समीर लगेच म्हणाला. त्याला आयुषचा प्रचंड राग आला होता. काय करेल समीर आयुषच्या रागात? तो सुगंधाचं दुसऱ्या कोणाची लग्न तर नाही ना लावून देणार. टू बी कंटिन्यू. नक्की काय होतंय हे जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा तुम्ही जास्तीत जास्त वाचकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.